कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसानं काहीशी उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील 21 बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत। राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा असून सध्या धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे। मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 1.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून इतर बहुतांश तालुक्यात अत्यल्प पाऊस झालाय। दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगा, भोगावती, कासारी, कुंभी, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नदीवरील एकूण 21 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले। राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा असून सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नाही। याशिवाय वारणा धरणात 34.40 टीएमसी, दूधगंगा धरणात 25.39 टीएमसी तसंच तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव आणि इतर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे। बंधाऱ्याच्या पाणी पातळीनुसार राजाराम बंधाऱ्यावर 27 फूट, सुळे 26.6 फूट, रुई 60.3 फूट, इचलकरंजी 58.8 फूट, तेरवाड 53.6 फूट, शिरोळ 47.6 फूट आणि नृसिंहवाडी इथं 44.6 फूट पाणी पातळीची नोंद झाली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांवर आणि बंधाऱ्यांच्या परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावं असं आवाहन करण्यात आले।